अपवाद वगळता शेतकरी सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। साक्री तालुका शेतकरी सहकारी संघाची 67वी वार्षिक सर्वसाधारण सभा अपवाद वगळता पार पडली। या सभेत अनेक मुद्द्यांवरून वादाची ठिणगी पडली। सभेचे अध्यक्षस्थानी संघाचे चेअरमन शिरीष सोनवणे होते। सभेदरम्यान संस्थेचे सचिव दीपक साळुंखे यांनी प्रगतीचा अहवाल सादर करत असताना विरोधी संचालकांनी त्यात वारंवार अडथळे आणले। व्हाईस चेअरमन प्रदीप कुमार नांद्रे यांनी सत्ताधारी गटाचा कारभार पारदर्शक असल्याचे व शेतकरी हिताचे आणि विकासाचे असल्याचे सांगितले, पण यावरही विरोधी संचालक ॲडव्होकेट नरेंद्र मराठे यांनी अंदाजपत्रक आणि ताळेबंदावर आक्षेप घेत मागील बैठकीचे इतिवृत्त कायम करण्यालाही विरोध दर्शवला। संस्थेच्या जागेवर होणाऱ्या व्यापारी गाळ्यांच्या बांधकामाच्या निविदेच्या रकमेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी आक्षेप घेतला। यावर चेअरमन शिरीष सोनवणे यांनी विरोधकांनी व्यक्त केलेल्या मताची नोंद इतिवृत्तात घेतली जाईल असे स्पष्ट केले। या दरम्यान सभेच्या सुरुवातीपासूनच केवळ ठराविक लोकांचेच बोलणे ऐकण्यासाठी आम्ही येतो का, असा प्रश्न विचारत काही सभासद शेतकऱ्यांनी आपला असंतोष व्यक्त केला। यावेळी सभेत संचालक मंडळाचे सर्व विद्यमान चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालकसह विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व तालुक्यातील शेतकरी सभासद उपस्थित होते। आज दिनांक 26/9/2025 रोजी शेतकरी सहकारी संघ लिमिटेड साक्री तालुका साक्री जिल्हा धुळे या सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आलेली होती। मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व सभासद उपस्थित होते। सहकारी संघाचा विकास अतिशय नियोजनबद्धरित्या आमचं संचालक मंडळ करीत आहे। त्यात शेतकरी हिताचे निर्णय आम्ही घेत आहोत। या शेतकरी सहकारी संघाचा विकास चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, परंतु विरोधकांना ते पचत नसल्या कारणाने विरोधक दरवर्षी सर्वसाधारण सभेत चुकीच्या पद्धतीने खोडा घालत सभासदांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। सभासदांना सांगू इच्छितो, आपण दाखवलेल्या विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही। या ठिकाणी सगळीच कामं अतिशय पारदर्शक आणि चांगल्या पद्धतीने होत आहेत ही आपणा सगळ्यांना सभासदांना या निमित्ताने ग्वाही देतो आणि थांबतो। धन्यवाद।